नमस्कार. मी गोपाल अभ्यंकर, विषय सहाय्यक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती. भाषा शिक्षणाच्या विविध पैलूंच्या संदर्भामध्ये संवाद साधण्याकरिता आज माझ्या समवेत आहेत कुमारी वर्षा मोरे मॅडम, अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती. भाषा सर्व शिक्षणाचे स्रोत आहे, म्हणून भाषा शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. मॅडम, नुकत्याच तयार झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भाषा शिक्षणाबाबत काय सांगितले आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण खूप एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सर्व बोललात, तो म्हणजे की भाषा ही सर्व शिक्षणाचा स्रोत आहे. अगदी खरंच आहे ते. कारण जर आपल्याला एखादी भाषा येत असेल तर त्या भाषेमध्ये उपलब्ध असलेलं जे ज्ञान आहे, जी माहिती आहे, ती आपण सहज संपादन करू शकतो, सहज मिळवू शकतो. कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्या विषयाची भाषा ही आपल्याला येणं फार गरजेचं असतं. म्हणून भाषा हे सर्व शिक्षणाचं माध्यम आहे किंवा स्रोत आहे, हे अगदी सार्थ आहे सर. आता आपण जो छान एक प्रश्न विचारलाय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भामध्ये भाषेच्या अनुषंगाने काय काय नवीन मुद्दे आलेले आहेत, तर ते आपण बघूया सर. की मला असं वाटतंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जे आहे हे 21व्या शतकातलं पहिलं शैक्षणिक धोरण आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर जो भर दिलेला आहे तो म्हणजे शिक्षणातून साक्षरता आणि संख्याज्ञान ही अध्ययनाची एक आवश्यक किंवा पूर्वअट मानलेला आहे. आपण बघतो की आज जवळपास 50% विद्यार्थ्यांना तरी सुद्धा अजूनही मुळात जे प्राथमिक स्तरावरचं जे वाचन आहे हे सुद्धा येत नाही. म्हणजे प्राथमिक स्तरावरची जी भाषिक साक्षरता अपेक्षित आहे ही सुद्धा विद्यार्थ्यांना येत नाही आहे आणि वाचता येत नाही आहे. त्यामुळे मुलांना जे शाब्दिक गणित आहे इथे सुद्धा अडचण आहे. म्हणूनच शिक्षणातून साक्षरता आणि संख्याज्ञान ही अध्ययनाची एक पूर्व आणि आवश्यक अट या धोरणाने मांडलेली आहे. आणि त्याकरता MHRD एका राष्ट्रीय पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियान लवकरच सुरू केले जाईल असं पण यामध्ये नमूद केलेलं आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बहुभाषिकत्वाचा एक मुद्दा छान दिलेला आहे. तो म्हणजे की आपण बघतो की इयत्ता वयोगट 2 ते 8 वर्षाचं जे मूल असतं हे खूप लवकर भाषा शिकतं. आणि मुलांच्या घरची जी भाषा असते, घरात बोललेली जी भाषा असते आणि त्यांच्या परिसरातली जी भाषा असते, ही भाषा ते मूल पटपट बोलतो किंवा त्याला ते लवकर बोलता येतं. परंतु ज्या वेळेला ते शाळेत येतं आणि शाळेतली भाषा आणि परिसरातली भाषा यामध्ये जेव्हा त्याला तफावत दिसते तेव्हा त्याच्या भाषिक विकासामध्ये थोडंसं एक त्याची गती मंदावते. म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रामुख्याने बहुभाषिकत्वाच्या अंतर्गत असं नमूद केलेलं आहे की सुरुवातीच्या वयामध्ये, सुरुवातीच्या इयत्तांमध्ये म्हणजे 5वा वर्ग आणि पुढे, आणि त्यात असंही म्हटलं आहे की 8वा वर्ग आणि त्यापुढे 8व्या वर्गाच्या पासून तर उच्च माध्यमिक स्तरावर शक्यतोवर जेथे शक्य असेल तिथे मुलांची जी बोली भाषा आहे किंवा मुलांची जी प्रादेशिक भाषा आहे किंवा त्या राज्याची, त्या प्रदेशाची जी राज्यभाषा आहे त्या भाषेतूनच मुलांचं शिक्षणाला सुरुवात व्हावी. आणि पुढे जसं जसं मुलांची इयत्ता ही वाढत जाईल तसं तसं मुलांच्या जी आपली प्रमाण भाषा या प्रमाण भाषेकडे न्यावं. परंतु हे करत असताना मातृभाषेवर मात्र मूळ भर द्यावा किंवा मूळ लक्ष मातृभाषेवरच केंद्रित करून मग प्रमाण भाषेकडे मुलांना न्यावं असं नमूद केलेलं आहे. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा स्थानिक राज्यभाषेला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि मग ही भाषा शिक्षणासाठी कथाकथन आधारित अध्यापन शास्त्रीय पद्धती प्रामुख्याने या ठिकाणी नमूद केलेली आहे. कारण ज्या वेळेला आपण सर्व विषयांचा समावेश साधतो आणि एक समावेशित अध्ययन पद्धती आणि कथाकथन आधारित अध्यापन शास्त्रीय पद्धती ही भाषा आणि इतर विषयांच्यासाठी सुद्धा नमूद केलेली आहे. NEP 2020 मध्ये अनुभवात्मक अध्ययन म्हणून एक मुद्दा छान या ठिकाणी दिलेला आहे की आपण ज्ञानरचनावादामध्ये सुद्धा बघितलं की मूल हे आपल्याकडे आलेल्या पहिली आपली जी कल्पना होती सर, संकल्पना, आपण असं म्हणत होतो की मूल आपल्याकडे जेव्हा येतं तेव्हा ते कोरी पाटी असतं, मातीचा गोळा असतो. परंतु ज्ञानरचनावादानं आता ह्या संकल्पना आपल्या मोडीत काढलेल्या आहे आणि आपल्याकडे जेव्हा कुठलंही मूल येतं त्यावेळेला ते अगदी कोरी पाटी नसतं. कारण परिसरातले, परिवारातले अनेक अनुभव घेऊन आपल्याकडे मूल येत असतं.
आणि स्वतःच्या अनुभवातूनच ते ज्ञानाची निर्मिती करतं. म्हणून या ठिकाणी मुलांच्या आयुष्यामधले मुलांच्या जवळ जे काही अनुभव आहेत त्या अनुभवांच्या माध्यमातूनच भाषिक अध्ययनाला सुरुवात करावी. आणि अनुभवात्मक अध्ययन जर म्हणायचं झालं तर अनुभवात्मक अध्ययनामध्ये प्रथम करून पाहणे, सांगून पाहणे, बोलून पाहणे, म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेऊन मग त्याला तशा पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी ची अध्यापन पद्धती आपण अवलंबणार आहोत. तसा आपण त्रिभाषा सूत्रीचा एक पॅटर्न स्वीकारलेला आहे, तोच यामध्ये त्याचीच अंमलबजावणी त्या धोरणातही कायम केलेली आहे. परंतु यात प्रामुख्यानं 3 पैकी 2 भाषा या भारतीय भाषा असाव्यात असा आग्रह मात्र यामध्ये केलेला आहे. आणि भाषा विकासासाठी भाषा समृद्धी करता अधिक प्रयत्न करण्याच्या हेतूनं आता तंत्रज्ञानाची सुद्धा मदत भाषेसाठी घेतली जाणार आहे. अशा पद्धतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भाषेच्या अनुषंगानं काही नवीन मुद्दे दिलेले आहेत. अगदी खरं आहे मॅडम. मुलांचं शिकणं ही त्याची मातृभाषा आणि सोबतच स्थानिक राजभाषेची जोड देऊन ते व्हायला हवी. खरं म्हणजे भाषेची अध्ययनाची जी सुरुवात होती ती श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन या भाषा क्षेत्रांच्या माध्यमातून होत असते. मात्र आता अध्ययन निष्पत्तीचा उपयोग करून वर्गातली जी अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं पुढे जाताना आपल्याला दिसते आहे. मॅडम, अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय आणि एक शिक्षक म्हणून शिक्षकाच्या अनुषंगानं अध्ययन निष्पत्तीची काय उपयुक्तता आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अतिशय खूप छान प्रश्न तुम्ही या ठिकाणी सर तयार केलेला आहे किंवा मला विचारला आहे की तो म्हणजे अध्ययन निष्पत्ती म्हणजे नेमकं काय. कारण आता अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगानं मला असं वाटतं की आपण खूप त्याचे कार्यशाळा घेतलेल्या आहेत, उद्बोधन वर्ग पण घेतलेले आहेत, परंतु अजूनही म्हणावी तशी एक स्पष्टता या अध्ययन निष्पत्तीच्या बाबतीत अजूनही आपल्यामध्ये आलेली नाही. आता या ठिकाणी स्क्रीनवर सर आपण अध्ययन निष्पत्तीच्या 2 व्याख्या आपण बघूया की अध्ययन निष्पत्ती म्हणजे नेमकं काय आहे. द स्टेटमेंट्स ऑफ द नॉलेज, स्किल्स अँड ॲबिलिटीज individual student should possess and can demonstrate upon completion of a learning experiences or sequence of learning. दुसरी व्याख्या आपण वाचूया सर. स्टेटमेंट इंडिकेटिंग द एंड रिझल्ट फॉर अ लर्नर. या ठिकाणी एक महत्वाचं म्हणजे अंडरलाईन करण्याचं जे वाक्य आहे ते म्हणजे एंड रिझल्ट फॉर अ लर्नर फॉलोइंग अ लर्निंग ऍक्टिव्हिटी युजली स्टार्टेड इन व्हॉट अ पर्सन कॅन ऑब्झर्व द लर्नर डू ऍट द एंड ऑफ अ लर्निंग ऍक्टिव्हिटी. अध्ययन निष्पत्ती म्हणजे एक प्रॉडक्ट आहे. एखादा विद्यार्थी एखाद्या विशिष्ट इयत्तेच्या शेवटी कसा असावा, त्याला काय यावं या संदर्भात मार्गदर्शन करणारं हे एक काय म्हणू त्याला आपण मार्गदर्शक करणार एक विधान आहे सर. थोडक्यात सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर इयत्ता पहिलीमध्ये आपल्याकडे येणारं मूल हे 6 वर्षाचं असतं. 6 वर्ष वयोगट पूर्ण झालेलं मूल जेव्हा पहिल्या वर्गात आपल्याकडे येतं तेव्हा पहिल्या वर्गाच्या अखेरीला त्या मुलाला भाषा विषयाचं नेमकं काय काय यायला हवं आहे, गणित विषयाचं त्याला नेमकं काय यायला हवं आहे, परिसर अभ्यास विषयाचं त्याला नेमकं काय यायला हवं आहे. कारण पहिल्या वर्गाच्या अखेरीपर्यंत 6 वर्ष वयोगटाचं एक व्यक्तिमत्व माझ्याकडे आलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला मला नेमकं त्या विषयामध्ये कुठपर्यंत त्याची संपादनूक असणं अपेक्षित आहे हे शिक्षक म्हणून मला माहीत असणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण देशामध्ये या इयत्तानिहाय वयोगटानुसार मुलांना विषयनिहाय काय काय यायला पाहिजे यामध्ये एकवाक्यता यावी म्हणून NCERTनी संपूर्ण देशाकरिता या अध्ययन निष्पत्ती तयार करून दिलेल्या आहे. मग अध्ययन निष्पत्ती मग आपल्याला असं म्हणता येईल की त्या इयत्तेनुसार त्या वयोगटानुसार मुलांची संपादनूक कुठे कुठे असायला हवी या बाबतीमध्ये केलेले ते विधान आहे सर. आता अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने बघा या ठिकाणी आपल्याला राज्य स्तरावर आपली राज्य शैक्षणिक आणि संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र यांनी अध्ययन निष्पत्तीच्या या इयत्ता पहिली ते 5वी आणि 5वी ते 8वी अशा 2 भागांमध्ये अध्ययन निष्पत्तीच्या 2 मार्गदर्शिका आपल्या SCERTनी तयार केलेल्या आहेत. त्या मराठीमधून तयार केलेल्या आहेत. कारण NCERTच्या ज्या मार्गदर्शिका आहे या मुळात इंग्रजीमध्ये आहे
परंतु राज्यामध्ये सर्वांना समजणं सोपे जावं, सोयीचं व्हावं म्हणून SCERT या मराठीमध्ये करून दिलेले आहे. तर अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर अध्ययन निष्पत्ती या काही फक्त शिक्षकांपुरत्याच मर्यादित नाही आहे. कारण राज्यस्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तर आणि राष्ट्रीय स्तरावर याचे मुख्य लाभार्थी कोण असणार आहे, तर ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. मग अध्ययन निष्पत्ती या काही फक्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित नाहीये. ज्या वेळेला सर आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भाषा बोलतो किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बद्दल बोलतो, त्यावेळेला गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत समाजातले जे काही घटक आहेत, म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती आहे, इतर सामाजिक संस्थांची प्रतिनिधी आहे किंवा समाजातले जे जे भागधारक आहे की ज्यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये खूप महत्वाची भूमिका आहे, त्यांच्यासाठी सुद्धा या अध्ययन निष्पत्ती एक मार्गदर्शक आहे. म्हणजे त्या घटकांना सुद्धा समजेल की माझी यातली भूमिका काय आहे, की मला सुद्धा मुलांसाठी काय करता येईल आणि मी काय करणं अपेक्षित आहे, माझी जबाबदारी काय आहे, या अनुषंगानं या अध्ययन निष्पत्ती आपल्यासाठी मार्गदर्शक म्हणून आहे. म्हणून शिक्षकांना माझी आवर्जून विनंती आहे की सर्वात प्रथम अध्ययन निष्पत्ती म्हणजे नेमकी काय आहे आणि विषय निहाय, इयत्ता निहाय या अध्ययन निष्पत्तींचं कसं कसं अपग्रेडेशन झालेलं आहे किंवा त्यांची काठिण्य पातळी कशी कशी वृद्धिंगत झालेली आहे, याचा अभ्यास शिक्षक म्हणून किंवा शिक्षण क्षेत्रातले सर्व घटक म्हणून आपण करणं फार गरजेचं आहे सर. अगदी खरं आहे मॅडम. मूल शाळेत प्रवेशित झाल्यापासून अध्ययनाची प्रक्रिया झाल्यानंतर विषयनिहाय आणि इयत्तानिहाय विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन परिवर्तन झाले किंवा नाही, किंवा ते कशा पद्धतीने होणं अपेक्षित आहे, याच्या संदर्भानं फलनिष्पत्तीच्या अनुषंगानं केलेलं एक विधान म्हणजे अध्ययन निष्पत्ती. मॅडम, आताची जी पुढच्या महिन्यात होणारी जी राष्ट्रीय संपन्मूलक चाचणी आहे, त्यामधील जी प्रश्नांची रचना आहे ती अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहे. अगदी बरोबर. तर भाषेच्या अनुषंगानं भाषिक अभिव्यक्तीच्या संबंधी कोणकोणत्या अध्ययन निष्पत्ती आपल्यास पाहायला मिळतात? सर, आता तुम्ही जो अभिव्यक्तीचा मुद्दा बोललात ना, तर अभिव्यक्ती ही दोन प्रकारे होत असते. एक ही म्हणजे मौखिक अभिव्यक्ती आणि लिखित अभिव्यक्ती. तर भाषेच्या अनुषंगानं या मौखिक आणि लिखित अभिव्यक्तीच्या संदर्भानं काही अध्ययन निष्पत्ती आपण स्क्रीनवर बघूया सर. की या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर इयत्ता 2री ते 6वी पर्यंतच्या काही मोजक्या अभिव्यक्ती आपल्याला दिसत आहे. इयत्ता 2री साठी एक अभिव्यक्ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे, ती म्हणजे स्वतःच्या कल्पनेने कथा, कविता इत्यादी ऐकवतात आणि त्यात भर घालतात. इयत्ता 3रीची एक अभिव्यक्ती आहे, ती म्हणजे सांगितली जाणारी गोष्ट, कथा, कविता इत्यादी लक्षपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. इयत्ता 4थीची अभिव्यक्ती आहे, गोष्ट, कविता इत्यादी योग्य आरोह अवरोहासह गतीनं आणि योग्य ओघवत्या भाषेत सांगतात, स्वतःच्या माहितीची भर घालतात. जर इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या अध्ययन निष्पत्ती जर आपण बघितल्या सर, तर आपल्याला दिसेल की मुद्दा एकच आहे, परंतु इयत्ता निहाय त्याची काठिण्य पातळी वाढवलेली आहे. कारण 2रीमध्ये फक्त आपल्याला ऐकवणे आणि थोडी भर घालणे अपेक्षित आहे, पण लगेच इयत्ता 3रीमध्ये जेव्हा मूल जाणार आहे त्यावेळेला त्याला जी सांगितली जाणारी जी गोष्ट आहे किंवा ती तो लक्षपूर्वक ऐकून त्यावर स्वतःची प्रतिक्रिया म्हणजे त्याच्यावर स्वतःचं मत सुद्धा त्या मुलाने तिथं देणं अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर मुलाची जी भाषिक अभिव्यक्ती आहे ती इयत्ता 3रीमध्ये आपल्याला दिसते आहे. इयत्ता 4थीमध्ये आपण त्याच्याही पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की गोष्ट आणि कविता त्याला सांगता तर यावीच, परंतु योग्य आरोह आणि अवरोहासह गतीनं आणि ओघवत्या भाषेत मुलांना ते सांगता यावं आणि त्याच्यात अधिकची स्वतःच्या माहितीची भर घालता यावी. इयत्ता 5वीची अभिव्यक्ती आहे की भाषेच्या सूक्ष्म निरीक्षणातून स्वतःची मौखिक भाषा तयार करणे. इयत्ता 6वीसाठी पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टी, घटना, मुद्दे यावरील चर्चा आपल्या शैलीनं पुढे नेतात. विविध प्रसंगांच्या संदर्भात सांगितले जाणारे दुसऱ्यांचे अनुभव आपल्या शैलीमध्ये सांगतात. आता ही जी इयत्ता 6वीसाठीची जी अभिव्यक्ती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सर, की दुसऱ्यांचे अनुभव आपल्या शैलीमध्ये सांगतात. जोपर्यंत मूल
समजपूर्वक श्रवण करणार नाही आणि समजपूर्वक त्याचं आकलन होणार नाही तोपर्यंत ते आपल्या शैलीमध्ये इतरांचे अनुभव सांगू शकणार नाही. म्हणून यासाठी समजपूर्वक श्रवणाची पण आपल्याला जोड देणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपण काहीच एक नमुना दाखल किंवा उदाहरण म्हणून काही अभिव्यक्ती आपण घेतलेले आहे सर. मग जर मराठी भाषेच्या संदर्भात आपण अध्ययन निष्पत्तीचे जे घटक दिलेले आहेत ते आपण जर ह्या बघितल्यात असं दिसेल की परस्परांशी संबंधित आहे. कारण याच्यातून या ज्या आपण 5-6 अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत तर त्यात असं लक्षात येतं की या सगळ्या अध्ययन निष्पत्ती एकमेकांशी संलग्नित आहे. एकमेकांमध्ये अनेक भाषांचं भाषिक क्षमता ज्या आहेत जसं ऐकणे, बोलणे, व्यक्त करणे, अनेक भाषिक ज्या क्षमता आहेत या क्षमतांचं एकत्रित प्रतिबिंब आपल्याला यामध्ये दिसत येतं. म्हणजे भाषेच्या वर्गात असं होत नाही सर की प्रत्येक क्षमता किंवा भाषिक जी आपली कौशल्य आहे, क्षेत्र आहे, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही वेगवेगळे करता येईल असं होत नाही. भाषेच्या वर्गामध्ये ह्या सगळ्या कृती एकामागून एक एकत्र येत असतात. फक्त त्याला आपण असं त्याला असं वेगवेगळं आपण करून त्याचा अभ्यास असा स्वतंत्रपणे करता येत नाही. त्यामुळे भाषेच्या वर्गामध्ये ज्या वेळेला अशा सगळी कौशल्य जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला महत्वाचा विचार करण्याची गोष्ट आहे ती म्हणजे की ज्या वेळेला आपण भाषा विषयाचं अध्यापन करतो त्यावेळेला अध्ययन अनुभवाची रचना करताना एखादी विशिष्ट अपेक्षित अध्ययन निष्पत्ती त्या मुलांमध्ये येण्यासाठी अध्ययन अनुभवाची रचना मात्र अतिशय विचारपूर्वक करणे फार गरजेचे आहे. कारण जर अध्ययन अनुभवाचीच रचना आपण जर विचारपूर्वक केली नाही ना तर या अपेक्षित अध्ययन निष्पत्तीची साध्यता आपल्याला करता येणार नाही. म्हणून या अध्ययन निष्पत्तींची अतिशय काळजीपूर्वक रचना किंवा नियोजन शिक्षक म्हणून मला करणं खूप गरजेचं आहे सर. आपल्या स्क्रीनवर इयत्ता 2री ते 6वीच्या काही अभिव्यक्तीच्या संदर्भामध्ये काही अध्ययन दिसत आहेत. या अध्ययन निष्पत्तीचं सूक्ष्म निरीक्षण जर आपण केलं तर कथा सांगणे, गोष्ट सांगणे, कविता म्हणणे किंवा या सगळ्या गोष्टी ऐकणे या संदर्भातलं आपलं अवलोकन होईल. मॅडम, गोष्टीतून अध्ययन निष्पत्ती साध्य कशा पद्धतीने करता येईल आणि त्या गोष्टींची साध्यता होण्यासाठी गोष्टीचे कोणकोणते प्रकार आहेत त्या संदर्भात आपण काय सांगाल? सर, आपण अगदी पूर्व प्राथमिक स्तरापासून जर बघितलं तर पूर्व प्राथमिक स्तरापासून मूल गोष्ट हा त्याचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तसा गोष्ट हा छोट्यापासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच गोष्ट हा प्रकार आवडतो. तसं आपण जर विचार केला तर गोष्ट मला असं वाटते की अनौपचारिक शिक्षणाचं तर एक सुरुवातीचं महत्वाचं साधन आहे आणि ज्या वेळेला आपण औपचारिकपणे शिक्षण देतो त्यावेळेला गोष्ट हा या शिक्षण प्रक्रियेचा अतिशय जवळचा गोष्टीचा संबंध आहे आणि गोष्ट हा शिक्षणाचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त गोष्टीच्या संदर्भात एक काय होत आहे सर की आपल्याला असं वाटतं की गोष्टी एक ठराविक पद्धतीने सांगितल्या जातात. जर आपण काही वर्गांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की गोष्ट ही एक ठराविक पद्धतीने मुलांना ऐकवणे, त्याच्यावर मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारणे, त्यावर उत्तर मुलांकडनं घेणे इथपर्यंतच आपण गोष्ट या पैलूला मर्यादित ठेवलेला आहे. पण खरं बघितलं ना सर तर भाषा या विषयाचं गोष्ट हे खूप महत्वाचा पैलू आहे की या गोष्टीच्या माध्यमातून आपण मुलांच्या कितीतरी भाषिक अभिव्यक्तींच्या संपादनाकडे जाऊ शकतो. मुलांना चर्चेत सहभागी होणं असेल किंवा वेगवेगळ्या लिखित आणि मौखिक या दोनही अभिव्यक्तींसाठी गोष्ट हा जो एक भाषिक पैलू आहे हा आपल्याला फार उपयुक्त ठरू शकतो. तर गोष्टीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत सर त्याकडे सुद्धा आपण दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं आहे. यात आपल्याला स्क्रीनवर एक दिसत आहे की चित्रावरून गोष्ट सांगणे. आपल्याला इथे एक बसस्थानकाचं चित्र दिसत आहे की त्या ठिकाणी बसेस उभे आहेत, काही प्रवासी आहेत, कोणी गोष्टी करत आहेत. मग असं ज्या वेळेला दृश्य असेल या दृश्यावरून मुलांना एक गोष्ट स्वतः तयार करायला सांगायची. कारण आपण बघितलं आहे की ज्ञानरचनावादामध्ये सुद्धा आपण असं मानलेलं आहे की असं आपण स्वीकारलेलं आहे की मूल आपल्याकडे जे येतं ते अनुभव घेऊन येत असतं. म्हणून मग मुलांनी सुद्धा हे बघितलेलं असेल, प्रत्यक्षात बघितलं असेल, चित्रात बघितलं असेल, कोणी सांगितलेलं बघितलं असेल, परंतु मुलांना या चित्राचा अनुभव प्रत्येक मुलाचा आहे असं गृहीत धरून
ते मूल या प्रकारची गोष्ट कसे तयार करेल. आणि चित्र हे मुलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असा, म्हणजे अगदी पूर्व प्राथमिक स्तरापासून तर उच्च माध्यमिक स्तरावर सुद्धा चित्रातून गोष्ट कशा पद्धतीने मुलं तयार करतात याचे वेगवेगळे अनुभव आपल्याला माहित आहे. आणि खरं तर एक चित्र जेवढं बोलतं ना, एक चित्र जितकं बोलतं तेवढं अनेक शब्द, हजार शब्द जरी वापरले तरी त्याची अनुभूती आपल्याला येत नाही. आता उदाहरणार्थ सर, एक मोनालिसाचं जे चित्र आहे, जे लिओनार्डो विन्सीनं रेखाटलेलं आहे. असं म्हणतात की जगभरामध्ये त्या एका चित्रावर खूप PhD झालेल्या आहेत, संशोधन झालेली आहेत. कारण मोनालिसाच्या चित्राकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार त्या ठिकाणी व्यक्त झाले. असंच आपल्या छोट्या मुलांच्या बाबतीत पण होत असतं. ज्या वेळेला आपली ही छोटी मुलं किंवा प्राथमिक मध्ये असो किंवा उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरावरची जेव्हा मुलं, कुठलंही मूल ज्या वेळेला एखादं चित्र पाहतं त्यावेळेला त्याच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात, वेगवेगळ्या भावना येत असतात. आणि मग ते त्याच्या मनात आलेले विचार, त्याच्या मनात आलेल्या भावना एक तर मौखिक किंवा लिखित अभिव्यक्तीच्या रूपानं व्यक्त करत असतात. म्हणून मुलांना चित्र बघून गोष्ट लिहायला सांगायची किंवा चित्र बघून गोष्ट सांगायला सांगायची. आणि मूल या ठिकाणी खूप विचार करतो. त्याला जे जे चित्र दिसतात त्या चित्रांना तो स्वतःच्या कुवतीनुसार, स्वतःच्या क्षमतेनुसार, स्वतःच्या अनुभवानुसार त्या चित्रांना तो अर्थ लावत जातो. आणि त्या चित्रांची एक मालिका त्याच्या डोक्यामध्ये सतत तो गुंफण्याचा प्रयत्न करतो आणि चित्रावरून सुंदरशी गोष्ट मुलं या ठिकाणी करतात. तर हा झाला सर गोष्टीचा, चित्र गोष्ट हा एक पहिला प्रकार. त्यानंतर आपण एक दुसरा प्रकार आपल्याला पण परिचित आहे, तो म्हणजे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यावरून गोष्ट सांगणे. या ठिकाणी बघा, आपण अगदी पूर्व प्राथमिक स्तरापासून तर उच्च माध्यमिक स्तरापासून हा प्रकार उपयोगात आणू शकतो. आता या ठिकाणी आपण उदाहरणादाखल मुलांना एक रिकाम्या जागा देऊन एक छोटी गोष्ट या ठिकाणी आपण करून दाखवलेली आहे, उदाहरण दिलेलं आहे. आता इथे दिलंय की सोनाली मामासोबत रिकामी जागा गेली. रिकामी जागा आणि आफरीन तिच्या सोबत होती. तर गोष्टीच्या सुरुवातीलाच आपण नक्की नाही करून दिलंय की सोनाली नेमकी कुठे गेली होती. कारण प्रत्येक विद्यार्थी त्याच्या त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या त्याच्या आवडीनुसार या रिकाम्या जागामध्ये माहिती भरू शकतो. जसं उदाहरणार्थ सोनाली मामासोबत शेतात गेली होती. कोणी म्हणेल सोनाली मामासोबत गावाला गेली होती. कोणी म्हणेल सोनाली मामासोबत जवळच्याच बगीचात गेली होती. आणि तिच्यासोबत कोण कोण होतात म्हणजे, आणि आफरीन तिच्या सोबत होती. अपेक्षित असं आहे की तिथं 2 रिकाम्या जागा आहे, म्हणजे सोनालीच्या सोबत मामा आणि अजून 2 कोणीतरी असावे. म्हणजे इथं आफरीनचा उल्लेख आलेला आहे, परंतु 2 रिकाम्या जागा आणि एक आपण स्वल्पविराम तिथे दिलेला आहे. म्हणजे या गोष्टींच्या माध्यमातून मुलांना जी विरामचिन्ह आहे, या विरामचिन्हांची सुद्धा ओळख होते आणि विरामचिन्हांचा उपयोग करून कसं लिखाण करायचं किंवा कसं बोलायचं ह्याची पण मुलांना सवय होते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण ही गोष्ट मुलांसाठी एक गृहपाठ किंवा एक उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेली आहे. अचानक रिकामी जागा ती घाबरली. प्रत्येक मूल वेगवेगळा विचार करेल. एखादी वाघ दिसला असेल, एखादा साप दिसला असेल, एखादा मोठा खड्डा दिसला असेल, एखादा अपघात दिसला असेल. अशा प्रत्येक विद्यार्थ्याचे अनुभव वेगवेगळे असेल आणि त्यानुसार त्याची पुढची प्रक्रिया म्हणजे घाबरण्याची या ठिकाणी जी प्रतिक्रिया आलेली आहे ती त्याच्यावर अवलंबून आहे. तर अशा पद्धतीनं या रिकाम्या जागांची जी गोष्ट आहे यातून मुलांना सुरुवात करून अगदी शेवटापर्यंत यायचं आहे. मग शेवट आपण करून दिलेला आहे की वाहनाने सर्व मुलांना आपापल्या घरी पोहोचवून दिले. मग पूर्ण गोष्ट वाचल्यानंतर मुलं स्वतःच्या पद्धतीनं विचार करतील आणि त्यांची विचार प्रक्रिया या ठिकाणी प्रवण होईल आणि ही गोष्ट मुलांना करता येईल. गोष्टीचा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी बघूया की गोष्टीची सुरुवात दिलेली आहे. गोष्ट आणि मुलांना आता पूर्ण करायला सांगायची आहे. उदाहरणादाखल इथं दिलेलं आहे आपण की जंगलामध्ये एक हत्ती डॉक्टर होता. तो केवळ मुंगीला घाबरायचा. एके दिवशी मुंगीचे खूप डोके दुखायला लागले. आता बघा या गोष्टीमध्ये कशी गंमत आहे सर, की हत्ती हा जंगलातला डॉक्टर आहे, पण तो मुंगीला घाबरायचा. आणि नेमकी इथे पेशंट कोण आहे
म्हणजे रुग्ण कोण आहे, ती मुंगीच आहे. आता हत्ती जर डॉक्टर आहे पण तो मुंगीला घाबरतो, मग तो मुंगीचा उपचार कसा करेल, हा प्रश्न मुलांसमोर नक्कीच येईल. नक्की. मग यानंतर मग हत्ती डॉक्टर असून मुंगीला घाबरतो, मग मुंगी हत्तीकडे कशी जाईल आणि मुंगी आल्यानंतर हत्ती डॉक्टर तिला कसा काय उपचार करेल, त्या संबंधात मुलांच्या मनात नाना प्रश्न निर्माण होतील. त्यांच्याजवळ वेगवेगळ्या कल्पना असतील आणि त्या कल्पनानुसार मुलं ही गोष्ट खूप छान पद्धतीने रंगवतील, खूप छान पद्धतीने याची गुंफण करतील. फक्त गरज कशी म्हणजे एक आवश्यकता अशी आहे सर, की आपण शिक्षण क्षेत्रातले घटक म्हणून अशा नवीन नवीन गोष्टी मुलांच्या पुढ्यात द्यायला हव्या. सामान्यतः आपण काय करतो, की ज्या परिचित गोष्टी आहेत, मुलांना माहिती आहेत किंवा सर्वांना माहिती आहे, अशाच गोष्टी आपण मुलांच्या समोर ठेवतो. आणि म्हणून काय होतं, की मग मुलं सहज जशी आपली चिमणी कावळ्याची गोष्ट आहे किंवा तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आहे, लबाड कोल्ह्याची गोष्ट आहे, लालची कुत्र्याची गोष्ट आहे, अशा ज्या काही आपल्या सर्वसामान्य गोष्टी आहेत, या गोष्टींची सुरुवात पण मुलांना माहित असते आणि शेवट पण माहित असते. म्हणून मग त्यांच्या विचाराला फारशी या ठिकाणी चालना मिळत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण गोष्टीची सुरुवात करून देणार आहोत, तेव्हा ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी अशा काही वेगळ्या नवीन असलेल्या गोष्टी जर आपण दिल्या, तर मुलांच्या विचारशक्तीला छान या ठिकाणी गती मिळेल. गोष्टीचा एक चौथा या ठिकाणी प्रकार दिलेला आहे, तो म्हणजे गोष्टीचा मध्य दिलेला आहे आणि त्यावरून आता मुलांना आपण गोष्ट तयार करायला सांगायची. इथं उदाहरण आपण एक करून दिलेलं आहे, की ते म्हणजे आता सूर्य डोक्यावर आला आणि तिन्ही मित्र तहानेने व्याकुळ झाले व झाडाखाली सावलीत बसले. बघा, गोष्टीचा सुरुवात काय आहे ते आपल्याला माहित नाही. आपण फक्त मुलांना मध्य दिलेलं आहे आणि या मध्यावरून मुलांना विचार करायचा आहे, की सूर्य डोक्यावर आलेला आहे, 3 मित्र आहे, ते तहानेनं आता व्याकुळ झालेले आहे आणि ते झाडाखाली बसलेले आहे. मग सुरुवात कशी झाली असेल, हे 3 मित्र एकमेकांना कसे भेटले असेल, कुठे भेटले असतील, का भेटले असतील, ह्या सगळ्या ज्या प्रश्नांची उत्तरं मुलांच्या डोक्यात येतील, त्यांच्या डोळ्यासमोर येतील आणि त्या प्रश्नांची उकल करण्याची, त्यांची उत्तर मिळवण्याचा ते प्रयत्न करतील. आणि मग सुरुवात एकदा त्यांना सापडल्यावर, सुरुवात समजल्यानंतर मध्यापर्यंत जेव्हा मुलं येतील, तेव्हा आता याचा शेवट कसा करायचा, ही जी उदाहरणं आपण बघितली, तर यातून एक असं लक्षात येईल, की ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, त्यावेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये असे सहसंबंध असणारे अनेक प्रश्न असतात, की त्याचा सरावच मुलांना या माध्यमातून होईल आणि तो अनौपचारिकपणे होईल. म्हणजे असं आपण हेतुपुरस्सर मुलांना हे शिकवणार नाही, परंतु मुलं अशा पद्धतीने जर आपण गोष्टीचे प्रकार मुलांना सरावासाठी दिले, तर मुलं सहज या प्रकारांचा विचार करतील. मुलांना यामुळे सराव होईल आणि सरावांनी त्यांना सहसंबंध कसा जोडायचा, 2 गोष्टींमध्ये, 2 प्रसंगांमध्ये एकमेकांचा कोरिलेशन किंवा सहसंबंध कसं जोडायचं, या सहसंबंधाबद्दल विचार करण्यासाठी मुलं उद्युक्त होतील. मग म्हणून अशा पद्धतीनं या नवीन गोष्टींचे प्रकार आपण मुलांना सरावासाठी देणं आवश्यक आहे. पुढचा एक प्रकार आहे, तो म्हणजे या ठिकाणी सर गोष्टीचा आपण शेवट करून दिलेला आहे, तो आपला नक्की आहे. बरोबर. आणि त्यावरून मुलांना गोष्ट तयार करायला सांगायची आहे. बघा, या ठिकाणी आपण शेवट कसा करून दिलेला आहे, की शेवटी त्याने विमानातून उडी मारली. जर विचार केला तर असं लक्षात येईल, की असा काय प्रसंग असेल, की शेवटी त्याने विमानातून उडी मारली, म्हणजे दुसरं काही त्याच्यासमोर पर्यायच नसेल का? तो विमानात कसा चढला असेल, कसा अडकला असेल आणि विमानातनं उतरण्यासाठी त्याच्याजवळ कुठलाच पर्याय नसेल का? त्याने उडी का मारली असावी? म्हणजे आपल्याला शेवटाकडून मध्य आणि सुरुवातीकडे मुलांना जायचं आहे. तर यासाठी सुद्धा मुलांना विचार करणं खूप गरजेचं आहे. ही जी उदाहरणं बघितली, तर 21व्या शतकाची जी आपली कौशल्य आहेत, तार्किक विचार करणे, विश्लेषण करणे, संश्लेषण करणे, ह्या सगळ्या गोष्टींची रुजवणूक, या सगळ्या कौशल्यांची रुजवणूक आपण गोष्ट या भाषिक पैलूंच्या माध्यमातून घेऊ शकतो. सुरुवातीला सर आपण जे भाषा रिकाम्या जागांचे जे उदाहरण दिलेलं आहे, ते तर मला असं वाटतं की संश्लेषणाचं अतिशय उत्तम उदाहरण आहे, की वेगवेगळे मुद्दे दिलेले आहे आणि त्या मुद्द्यांचं एकत्रीकरण करून मुलांना एक स्वतःची गोष्ट तयार करायची आहे. की विश्लेषण आणि संश्लेषण हे दोन्ही जी कौशल्य आहे, ती गोष्टींच्या माध्यमातून
आपण मुलांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रुजवू शकतो. पुढचा एक नवीन प्रकार आपण या ठिकाणी बघूया, की तो म्हणजे की 4 शब्द आपण मुलांना देणार आहोत आणि त्यावरून त्यांना गोष्ट तयार करायला सांगायची आहे. आपलं प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपण मुलांना अशा प्रकारच्या गोष्टी तयार करण्याचे, कविता तयार करण्याचे खूप अनुभव दिलेले आहेत. या ठिकाणी आपण एक उदाहरण दिलेलं आहे सर, ते म्हणजे मंदिर, मांजर, मुलगी आणि शेत असे 4 शब्दांचा उपयोग करून मुलांना गोष्ट तयार करायला सांगायची आहे. आता ज्या वेळेला एक शिक्षक म्हणून मी मुलांना अशा प्रकारची कृती देणार आहे की शब्दांवरून गोष्ट तयार करणे, त्यावेळेला मला एक लक्षात ठेवावं लागेल की ज्या वेळेला मुलांना आपण शब्द देणार आहोत त्यावेळेला एक काळजी घ्यायची. ती काळजी अशी घ्यायची आहे की हे जे मी देणारे 3 शब्द असोत किंवा 4 शब्द असो, हे एकाच क्षेत्रातले नको, म्हणजे ते एकमेकांशी परस्पर संबंधित नको. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांचा कुठेच संबंध येणार नाही असे 4 शब्द आपण गोष्टीसाठी निवडलेले आहेत. आणि नेहमी गोष्टीमध्ये एक निर्जीव आणि एक सजीव शब्द असलाच पाहिजे. या ठिकाणी मांजर हा सजीव आहे, मुलगी ही सजीव आहे आणि मंदिर, शेत हे आपण निर्जीव असे शब्द घेतलेले आहेत. म्हणजे मग यांच्यामध्ये कसं कसं परस्पर संबंध असेल, यांच्यामध्ये कशा आंतरक्रिया असतील, अशा पद्धतीनं मुलं विचार करतील आणि शब्दांमधून मुलं शब्दांची गुंफण करेल, त्यात वाक्य घालत घालत मुलं खूप छान पद्धतीनं गोष्ट तयार करतील. आता फक्त छोट्या मुलांसाठीच किंवा छोट्या इयत्तांसाठीच ही गोष्ट उपयोगाची नाही, तर उच्च माध्यमिक स्तरावर, त्यानंतर उच्च प्राथमिक स्तरावर सुद्धा ही शब्दांची गोष्ट अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि मोठ्या वर्गातले मुलांना सुद्धा हे आव्हानात्मक असणार आहे. कारण गोष्ट हा खूप पैलू जरी आपल्याला छोटा दिसत असला किंवा साध्या शब्दांवरून गोष्ट बनवणं फार सोपं असलं असं जरी आपल्याला वाटत असेल, जसजसे इयत्ता वाढणार आहे आणि शब्दांची काठिण्य पातळी वाढणार आहे, तसतसं गोष्टी सुद्धा मुलांसाठी आव्हानात्मक होणार आहे. म्हणून इयत्तांचा अनुभव लक्षात घेऊन, वयोगट लक्षात घेऊन आपण शब्दांची रचना करावी आणि अशा छान शब्द निवडून मुलांना शब्दाची गोष्ट चा सराव देणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे एक नवीन आपण एक हे प्रकार गोष्टीचा बघूया. तो म्हणजे आपण या ठिकाणी गोष्टीचं नाव देऊन मुलांना गोष्ट करायला सांगणार आहोत. या ठिकाणी आपण फक्त नाव दिलेलं आहे, गोष्टीचं शीर्षक दिलेलं आहे, ते म्हणजे सर्दीची गंमत. आता सर्दीचा अनुभव तर प्रत्येकच मुलांनी घेतलेला आहे, छोट्या मोठ्या प्रत्येकच मुलांनी तो अनुभव घेतलेला आहे. ज्या वेळेला आपल्या प्राथमिक इयत्ता असतात, प्राथमिक स्तरावरच्या इयत्तांमधली मुलांना सर्दीची गंमत नेमकी त्यांनी कशी कशी अनुभवलेली आहे किंवा मित्राची कशी कशी अनुभवलेली आहे, त्यांच्या परिसरामध्ये हा अनुभव त्यांनी कसा घेतलेला आहे, हा अनुभव डोळ्यासमोर ठेवून मुलं नक्कीच यावर सर्दीची गंमत म्हणून एक गोष्ट तयार करतील. अशाच अनेक अनेक शीर्षक आपल्याला देता येईल की बसस्थानकावरची घंटा किंवा रेल्वे स्टेशनवरची घंटा, मी पाहिलेली गर्दी, मी पाहिलेला अपघात. ही जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं आपल्या 10वी आणि 12वीच्या भाषेच्या जी कृतीपत्रिका आहेत, त्यामध्ये सुद्धा हे अनुभव अशा पद्धतीनं प्रश्नांची निर्मिती आपण केलेली आहे. आणि मग जर प्राथमिक स्तरापासून मुलांना अशा पद्धतींच्या प्रश्नांची जर सवय असेल, तर पुढे 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या वेळेला मुलांना ते अति सहज होऊन जाईल. म्हणजे तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होईल की त्याच्यासाठी मुलांना वेगळ्यानं अभ्यास करण्याची गरज होणार नाही. म्हणून सुरुवातीच्या ज्या इयत्ता आहे, त्या सुरुवातीच्या इयत्तांपासूनच एक शीर्षक दिलं असताना किंवा एखादं मुख्य शब्द दिला असताना त्यावरून गोष्ट कशी तयार करता येईल यासाठीची सवय आपण सुरुवातीपासून मुलांना लावू शकतो. पुढे खूप एक आव्हानात्मक गोष्टीचा प्रकार या ठिकाणी आम्ही नमूद केलेला आहे, तो म्हणजे गोष्टीची या ठिकाणी आपण सुरुवात करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढे काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द त्याच्यामध्ये मिळवायचे आहे आणि गोष्ट करायची आहे. तर या ठिकाणी आपण एक गोष्टीची सुरुवात करून दिलेली आहे आणि मुलांना 3 शब्द दिलेले आहेत. या 3ही शब्दांचे प्रत्येकी किमान 3-3 वाक्य तरी त्याच्यामध्ये येतील अशा पद्धतीनं गोष्ट मुलांना पूर्ण करायची. नुसतीच गोष्ट पूर्ण करायची नाही, तर गोष्टीचा शेवट पण मुलांना करायचा आहे. आपण उदाहरण हे बघूया की इथे आपण दिलंय की मला एके दिवशी खूप भूक लागली. आपण सुरुवात कशी करून दिलेली आहे
मला एके दिवशी खूप भूक लागली. सुरुवात ही निश्चितच आहे. आता पुढे 3 शब्द दिसतात आहे. पहिला शब्द आहे आपला सायकल. आता सायकल हा शब्द घेऊन मुलांनी 3 वाक्य या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. 3 किंवा 3 पेक्षा जास्त पण करता येतील, पण किमान 3 वाक्य सायकल हा शब्द घेऊन मुलांनी या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. दुसरा शब्द दिलाय आपण कुत्रा, म्हणजे कुत्रा हा शब्द येतील अशी 3 वाक्य घेऊन मुलांनी गोष्ट पूर्ण करायची आहे. आणि तिसरा शब्द आहे तो म्हणजे चष्मा. चष्मा हा शब्द घेऊन पुन्हा 3 वाक्य यामध्ये जोडायची आहे. आता संपूर्ण गोष्टीमध्ये सायकल, कुत्रा आणि चष्मा अशी 3 शब्दांची 3 वेगवेगळी वाक्य घेऊन मुलांना गोष्ट पूर्ण करायची आहे. त्याचा योग्य पद्धतीनं शेवट करायचा आहे. हे जे उदाहरण आहे हे अतिशय आव्हानात्मक उदाहरण आहे. म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरापासून प्राथमिक स्तरापासून तर उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टींची सुरुवात आणि वेगवेगळे शब्द जे आव्हानात्मक असतील मुलांसाठी आणि आता त्यांच्या रोजच्या जीवनाशी परिचित असतील असे शब्द जर आपण निवडले सर, तर मला असं वाटते की भाषेसोबतच इतर विषयांचा सुद्धा मुलांचा अभ्यास होईल. या 8 नंबरचा जो गोष्टीचा प्रकार आहे ना, याचं एक उदाहरण आपण बघूया की कशा पद्धतीने एक उदाहरणादाखल एक छोटीशी गोष्ट आपण या ठिकाणी करून दिलेली आहे. सुरुवात आपण करून दिली होती की मला एके दिवशी खूप भूक लागली. आईने सायकलने जाऊन दुकानातून खाऊ आणायला सांगितलं. मी सायकलने लवकरच दुकानात पोहोचलो. सायकल उभी केली. तेवढ्यात कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. मी घाबरलो. दुकानदार काकाने कुत्र्याला आवरण्याचा प्रयत्न केला. कुत्रा लगेच शांत होऊन खाली बसला. या गडबडीत दुकानदार काकांचा चष्मा खाली पडला. ते चष्मा शोधू लागले. माझ्यासाठी मदतीचा प्रयत्न केल्याने दुकानदार काकांचा चष्मा मी उचलून त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी मला शाबासकी दिली. मी घरी जायला निघालो. बघा, या छोट्याशा गोष्टीमध्ये सुरुवात आपण फक्त करून दिली होती आणि 3 नवीन शब्द मुलांना दिले होते. त्याच्या प्रत्येक शब्दाचे 3-3 वाक्य मुलांना जोडायला सांगितले. या ठिकाणी जे जे शब्द आपण दिलेले आहेत ते थोडेसे वेगळ्या रंगाने आपण स्क्रीनवर मुद्दाम जाणून बुजून या ठिकाणी दर्शवले आहे की अशा पद्धतीनं मुलांना एक नवीन आव्हानात्मक गोष्ट तयार करायला आपण प्रवृत्त करू शकतो. यामुळे मुलांची विचार प्रक्रिया अतिशय गतिवान होईल आणि मुलांना विचार करून नवीन नवीन गोष्टी तयार करायची सवय लागेल आणि इथंच सृजन क्षमता किंवा नवनिर्मितीला सवय होईल. म्हणून अगदी प्राथमिक स्तरापासून अशा प्रकारचे अध्ययन अनुभव एक शिक्षक म्हणून मला या ठिकाणी जोडणं फार गरजेचे आहे. मग अशा प्रकारे सर आपण आता इथे जवळपास 8 प्रकार आपण गोष्टीचे बघितलेले आहे. जर एकंदरीत आपण जर बघितलं तर गोष्ट हा आपल्याला एक छोटासा पैलू जरी वाटला तरी सुद्धा मुलांची जर भाषिक समृद्धी आपल्याला विकसित करायची असेल तर गोष्ट हा खूप महत्वाची भूमिका, गोष्ट हा पैलू खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतो. म्हणजे परंतु त्यासाठी समजपूर्वक श्रवण आणि समजपूर्वक आकलनासाठी सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि फक्त गोष्ट कशी घ्यायची त्याच्यासाठीच्या जे काही नियमावली आहे किंवा त्यासाठीची जी काळजी आहे ती शिक्षकांनी पाळणे खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेला गोष्ट हा तुम्ही अध्ययन अनुभव घेत असाल किंवा गोष्ट हे माध्यम जर तुम्ही अध्ययन अनुभव म्हणून घेत असाल ना, तर त्यासाठी या गोष्टीचं खूप काटेकोरपणे नियोजन करणं आणि त्याची सराव देणं फार गरजेचं आहे. मी मगाशी सुद्धा म्हटलेलं आहे की 21व्या शतकाची जी कौशल्य आपल्याला मुलांमध्ये रुजवायची आहे आणि आता भविष्यकालीन जी संकट, भविष्यकालीन जी आव्हानं आपल्या समोर येतात आहे, या आव्हानांना सामोरे जाणारा जर आपल्याला एक नागरिक आपल्याला निर्माण करायचा असेल तर हे खूप छान माध्यम आपल्या जवळ आहे की या माध्यमाच्या मदतीनं ज्या आपल्या इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती दर्शवलेल्या आहेत, या अध्ययन निष्पत्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो. मुलांची संपादनूक तिथपर्यंत आपण नेऊ शकतो. आता एक मुद्दा अजून असा आहे सर की गोष्ट काय फक्त भाषेचीच आहे का? तर गोष्ट ही इतिहासामध्ये पण होऊ शकते, गणिताची पण गोष्ट आहे आणि विज्ञानाची पण गोष्ट होऊ शकते. म्हणजे गोष्ट किंवा कथा हा जो मुद्दा आहे किंवा हा जो पैलू आहे हा सगळ्या विषयांना लागू आहे. म्हणून याचा उपयोग
आपल्या कृतींमध्ये होणं गरजेचं आहे. मग या सर्वांमध्ये शिक्षकाची किंवा मुख्याध्यापकाची भूमिका काय असावी ती मात्र आपण प्रत्येकानं समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्राथमिक स्तरापासून तर उच्च माध्यमिक स्तरापर्यंत जिथे जिथे भाषा हा विषय संबंधित आहे किंवा जिथे जिथे भाषा हा विषय शिकवला जातो त्या सर्वांना गोष्ट हा भाषेचा पैलू अत्यंत लागू आहे. म्हणजे कुठल्याही स्तरावर असं नाही की छोटे मुलं आहे म्हणून आपण गोष्ट वापरावी असं अजिबात नाही. तर उच्च माध्यमिक स्तरावर सुद्धा जे आपण कृतीपत्रिकांमधले जर प्रश्न बघितले तर गोष्टीच्या या विविध प्रकारांच्या माध्यमातून आपण मुलांना त्या अपेक्षित अध्ययन संपादनिकेपर्यंत पोहोचवू शकतो. आज केंद्र परिषदेच्या निमित्तानं शिक्षण क्षेत्रातले सर्व घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून माझी उपस्थितांना एक आवर्जून विनंती आहे की या ठिकाणी आपल्या केंद्रांमध्ये, आपल्या शाळेंमध्ये, आपल्या वर्गांमध्ये अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज, अशा प्रकारच्या कृती आयोजित केल्या जातात का नाही आणि त्यामध्ये आपले शिक्षक आणि विद्यार्थी अगदी सक्रिय सहभागी होतात की नाही हे बघणं एक केंद्र प्रमुख म्हणून किंवा एक मुख्याध्यापक म्हणून, एक शिक्षक म्हणून ही माझी जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतंय की गोष्टीच्या पैलूनं जर आपण मुलांच्या भाषिक समृद्धीकडे जर गेलो तर मुलं या भाषिक समृद्धीमध्ये, भाषिक क्रियांमध्ये खूप छान गुंततील, त्याचा आनंद घेतील आणि एक छान भाषिक व्यक्तिमत्व आपल्या समोर निश्चितच आकारास येतील असा मला पूर्ण विश्वास आहे. मंडळी, मुलांची भाषा विकासाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी आणि त्याची भाषिक समृद्धी अधिक प्रमाणामध्ये विकसित होण्यासाठी गोष्ट सांगणे किंवा मुलांना गोष्ट ऐकण्याची संधी देणे हे किती महत्वाचं आहे याची सूक्ष्म मांडणी आदरणीय वर्षा मोरे मॅडम यांनी केली. अपेक्षा अशी आहे की आपणही मुलांच्या अनुभव विश्व आणि भावविश्वातील शब्द असतील किंवा चित्र असतील या सगळ्यांच्या सहाय्याने मुलांना गोष्ट सांगण्याची, गोष्ट ऐकण्याची संधी देऊया आणि निश्चितपणानं मुलांच्या भाषा शिक्षणाची प्रक्रिया गतिमान करूया. आपल्याला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा.